नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर सभे मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर शहरातील वाठोडा परिसरात ऑपरेशन थंडर अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका आरोपीच्या घरी छापा टाकून सुमारे 90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत जन्म तंबाखूचे 12 पॅकेट, 5 पेक्षा जास्त सडलेली सुपारीच्या गोण्या आणि 3 इलेक्ट्रिक मशीन जप्त करण्यात आल्या। या मशीनचा वापर करून खर्रा तयार केला जात होता। आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस हे देखील तपासत आहेत की घातक आणि बनावट तंबाखू कुठे कुठे पुरवले जात आहेत। कळमना परिसरात क्राइम ब्रांच युनिट 5 ने एनडीपीएस कायद्याअंतर्गत मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे एचबी टाउन चौकाजवळील डॉमिनोज पिझ्झा दुकानासमोर छापा टाकून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींच्या ताब्यातून 2.40 ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज, 3,570 रुपये रोख, 2 महागडे मोबाईल फोन, स्विफ्ट डिझायर कार आणि इतर मुद्देमाल मिळून सुमारे 6,43,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे। कळमना पोलिसांनी एनडीपीएस कायद्याच्या कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पद्मानगर परिसरात मनपा कर्मचाऱ्यांच्या गुंडागर्दीचा प्रकार उघडकीस आलाय। भिवंडी महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणारा रोहन घाडगे आणि त्याचा साथीदार यांनी एका गॅरेजमध्ये घुसून गॅरेज मालकाला मारहाण केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 1 वर्षापासून आरोपी रोहन घाडगे आपली दुचाकी गॅरेजमध्ये सर्व्हिसिंग करून घेत होता, मात्र पैसे देण्याचे टाळत होता। गॅरेज मालकाने पैसे मागितल्यावर मी मनपात काम करतो, तुला इथे धंदा करू देणार नाही अशी धमकी दिली। त्यानंतर गॅरेजमध्ये घुसून शिवीगाळ आणि हातापाई झाली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। नवरात्रोत्सवात भक्तीचा उत्साह शिगेला असतानाच नागपूर पोलीस प्रशासन सज्ज झालंय। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी नंदनवन भागातील नवदुर्गा माता मंडळाचे स्वतः निरीक्षण केले। आयुक्तांनी मंडळ पदाधिकाऱ्यांना सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले असून भाविकांच्या सुविधांबाबत आश्वासन दिलं आहे। शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत, तसेच पोलीस गस्तीत वाढ करण्यात आली आहे। या काळात ऑपरेशन थंडर अंतर्गत नशामुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे। नागरिकांनी नवरात्र शांततेत, शिस्तबद्ध आणि नशामुक्त वातावरणात साजरी करावी अशी पोलीस आयुक्तांनी आवाहन केले आहे। बॉलिवूड अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद सध्या ईडीच्या चौकशीत आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्याला काल ईडी समोर हजर व्हावे लागले। सोनू सूद त्याच्या कायदेशीर टीमसोबत राष्ट्रीय राजधानीतील ईडी कार्यालयात उपस्थित होता। हा अभिनेता सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे, विशेषतः कोविड-19 महामारी आणि पंजाबमधील पूरग्रस्त भागातील मदत कार्यांसाठी। तर आजच्या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समयसोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। भेटूया लवकरच। नमस्कार।